काय मुंबईत सर्वसामान्यांच्या जीवाला काही किंमतच उरलेली नाही। पालिका प्रशासनाचा हा जीवघेणा निष्काळजीपणा आणखी किती निष्पापांचे बळी घेणार। घाटकोपरच्या त्या भीषण दुर्घटनेनंतरही मुंबई महानगरपालिका ढिम्मच राहून पुन्हा एखाद्या मोठ्या संकटाची आणि निष्पाप मुंबईकरांच्या मृत्यूची वाट पाहत आहे का? नमस्कार, मी संदीप कसालकर आणि तुम्ही पाहत आहात भारत 24 तास। संपूर्ण माहिती, संपूर्ण सत्य। मुंबईतल्या जोगेश्वरी भागातील लिंक रोड सिग्नलवरून आज एक अत्यंत धक्कादायक आणि डोळे उघडणारी दृश्य समोर आली आहेत। या ठिकाणी जहागीर विकासकाने लावलेला एक प्रचंड मोठा अजस्त्र असा लोखंडी फलक थेट कोसळला आहे। सुदैवाने हा बोर्ड समोरच्या बाजूला कोसळला, पण विचार करा, हाच लोखंडी फलक जर पाठीमागच्या बाजूला असणाऱ्या मानवी वस्तीवर किंवा रस्त्यावरील ट्रॅफिकवर कोसळला असता तर आज कितीतरी निष्पाप लोकांचा जीव गेला असता। आता प्रश्न असा निर्माण होतोय की मुंबईतील कायदे फक्त कागदावरच राहिलेत का? मुंबई महानगरपालिकेच्या अधिकृत जाहिरात धोरण आणि नियम म्हणजे स्काय साइन बोर्ड आणि ॲडव्हर्टाइजमेंट गाईडलाईन्स नुसार नागरी वस्तीत किंवा रहदारीच्या रस्त्यावर इतक्या प्रचंड उंचीवर धोकादायक पद्धतीने लोखंडी बीम उभारून फलक लावण्यास सक्त मनाई आहे। जर पालिकेने याला परवानगी दिली असेल तर ती कोणत्या नियमाअंतर्गत दिली आहे? जर परवानगी नव्हती तर पालिकेचे डोळे मिटलेले अधिकारी या अनधिकृत आणि जीवघेणा बांधकामांकडे इतके दिवस डोळेझाक का करत होते? कोणाचे खिसे गरम केले जात होते? घाटकोपरच्या होर्डिंग दुर्घटनेत निष्पाप मुंबईकरांचा जीव गेल्यानंतरही मुंबईच्या छाताडावर हा जीवघेणा खेळ अजूनही का सुरू आहे? स्थानिक नागरिकांनी या धोकादायक बोर्डबाबत वारंवार तक्रार केल्या होत्या, प्रश्न उपस्थित केले होते, तरीही प्रशासनाने याकडे दुर्लक्ष का केले? हा लोखंडी बीम वाकून खाली कोसळला ही केवळ एक तांत्रिक दुर्घटना नाही, तर हा पालिका प्रशासनाचा आणि संबंधित विकासकाचा गुन्हेगारी स्वरूपाचा निष्काळजीपणा आहे। भारतीय न्यायसंहिता आणि पालिकेच्या नियमानुसार हा थेट लोकांच्या जीवाशी खेळण्याचा आणि मानवी जीविताला धोका निर्माण करण्याचा गुन्हा आहे। आता तर या कुंभकर्णी झोपेत असलेल्या पालिकेला जाग येईल का, की आणखी एका मोठ्या नरसंहाराची वाट पाहिली जाते? या संपूर्ण प्रकरणाची तातडीनं उच्चस्तरीय चौकशी झालीच पाहिजे। निष्काळजी अधिकारी जहागीर विकासक यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा प्रयत्नाचा गुन्हा दाखल करून कडक कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे।